पण त्यांनी जावा एक क्वेश्चन पेपर होता तो जावाचाच होता फक्त. ओके. तोच दिला आम्हाला. आम्ही बोललो त्यांना हां. आम्ही पायथनसाठी आलोय. ते म्हणजे काही नाही, फक्त आपल्या राईट साईड मेन्शन करा पायथन म्हणून, बस तेवढंच. जाऊ दे, जात राहा बाबा, असे जेवढे आले तेवढे जात राहा, सोडत. आणि AIMLचं तर लयच ते गेलाच नाही तो, आताच गेला नाही आम्ही. ते म्हणले की उद्यापर्यंत तुम्हाला सांगतो नाही का. त्यांच्याकडे पायथन नाही, कमी होता का सीट्स पायथन डेव्हलपरसाठी? 1-2च होत्या. ते मी आलं होतं मला. ॲपमध्ये पण ते 3 सेक्शन होते, एक जावा आणि सेकंड नाही का मॅथमॅटिकल आणि लॉजिकल. तर मॅथमॅटिकल आणि लॉजिकल चांगलं गेलं. बरं. तेच फक्त जावाचं बाकी नाही आले. बाकी तिथे पण नव्हतं. प्रेम मुंबईला आणि संदीप नव्हतं. अशा माझ्याकडे येत राहता, मी पाठवून देत जाईल. नाहीच एक्सपिरियन्स कधी नव्हतं ना, त्यांना रिक्वायरमेंट असते. आता जसं XPOमध्ये ऑलमोस्ट लाईक घेऊन टाकले होतं लिस्ट आणि सटसट डिफरन्सवरती घेऊन टाकले असं. आणि एक्सपिरियन्स पण असे वेगवेगळे चांगले येतात नाही का. हां, कळतं. ते बरेचसे क्वेश्चन्स म्हणजे तुम्ही कधी प्रॅक्टिस नसती केलेली, तर मग ते एकंदरीत समजतात. इथे मला एखादी लॅपटॉप भेटला असतं तर बरं पडलं असतं. तिथे बाहेर असेल बघ ना लॅपटॉप. आज मी लॅपटॉप आता आले नाही. ठीक आहे, आज थिअरी, उद्यापासून परत प्रोजेक्ट घ्यायचे आहेत मला. नाही आहे का? ठीक आहे, तुझं दाखव. ठीक आहे, तूच असशील तर मग काही प्रॉब्लेम नाही. विदाउट वेस्टिंग आर टाईम. बाकीचे काय येत नाही. असो, ठीक आहे, असू दे. नाही केलास तरी काही नाही. तूच आहेस ना, एकटाच आहे आय गेस. मग मी तो ग्रुपमध्ये कशाला, मला सांगायचं येणार नाही आहे, मग ऑनलाईन घेतलं असतं मी. तुम्ही येता म्हणून येतो ऑफलाईन, तर मग ऑनलाईन घ्यायला काहीच प्रॉब्लेम नाही. ठीक आहे, असो. चलो, लास्ट लेक्चरला आपण ऋषी मशीन लर्निंग सुरू केलं, बरोबर? ठीक आहे, तर आता डू यू हॅव एनी वर्क? प्लीज डू युअर वर्क. ठीक आहे, आपण मशीन लर्निंग सुरू केलं. ठीक आहे, मशीन लर्निंगमध्ये तुम्हाला सांगितलं विथ दिस एक्झाम्पल ऑफ पॉटल की काय असतं, कसं असतं. ठीक आहे, तर आपण त्याच्यातलाच एक, मी जसं त्या दिवशी तुम्हाला बोललो, आपण एक सप्लाय चेनचा एक प्रोजेक्ट करणार. ठीक आहे, सो सगळ्यात पहिले समजून घेऊ की त्याच्यातले
मशीन लर्निंगमध्ये टोटल टाईप्स किती येतात 4. सुपरवाइज्ड, अनसुपरवाइज्ड, रेनफोर्समेंट लर्निंग आणि सेमी सुपरवाइज्ड लर्निंग. तर त्यामध्ये सगळ्यात पहिलं आपण समजणार सुपरवाइज्ड लर्निंग. सुपरवाइज्ड लर्निंग म्हणजे काय असतं की ज्या सुपरवाइज्ड लर्निंगमध्ये जो डेटा असतो त्याला लेबल्स असतात. लेबल्स म्हणजे काय, टार्गेट असतं आपल्याला. सपोज आपल्याला एखाद्या डेटामध्ये आपल्याला जर एक गोष्ट प्रेडिक्ट करायची, फॉर एक्झाम्पल वी हॅव टू प्रेडिक्ट सेल्स, किंवा ही गाडी विकून जाऊ शकते का नाही, किंवा आपल्याला सॅलरी, म्हणजे कंटिन्युअस व्हॅल्यू आपल्याला प्रेडिक्ट करायचं. ठीक आहे, त्याला आपण काय म्हणतो, सॉरी, एक टेबल घे, लेट्स से ABCDE. ठीक आहे, ई म्हणजे आपला टार्गेट आहे. आपल्याला ई मधली पुढची व्हॅल्यू प्रेडिक्ट करायची आहे. कशाच्या रेफरन्सने? A to Dच्या. या रेफरन्सने आपल्याला ई मधली पुढची व्हॅल्यू प्रेडिक्ट करायची. हे याला काय म्हणतात? ठीक आहे, ई काय झालं आपला टार्गेट. ठीक आहे, म्हणजेच काय, अ डेटा विच इज हॅव्हिंग लेबल्स दॅट इज कॉल्ड दॅट इज डन अंडर सुपरवाइज्ड लर्निंग. ठीक आहे, अनसुपरवाइज्ड लर्निंग म्हणजे काय, दॅट इज ऑपोजिट ऑफ सुपरवाइज्ड लर्निंग. काय झालं, त्याच्यामध्ये लेबल्स नसतात. मग मॉडेल कसं काय शिकेल रे? इथे कसं तो रिलेशनशिपने शिकत होता की जो ई आहे तो एच्या रिस्पेक्टने कसा चेंज होतोय, बीच्या रिस्पेक्टने कसा चेंज होतोय, सीच्या रिस्पेक्टने कसं चेंज होतोय, डीच्या रिस्पेक्टने कसं चेंज होतोय. आता अनसुपरवाइज्ड लर्निंगमध्ये कुठलं आपल्याला टार्गेटच नाही आहे. करेक्ट, काही टार्गेट व्हेरिएबल नाही. तो कसं शिकतो, पॅटर्न्सने शिकतो. म्हणजे मागे ह्या पॅटर्नमध्ये कसा चेंज झाला होता डेटा. ठीक आहे, त्याच्यामध्ये 3 वेगवेगळे येतात. क्लस्टरिंग येतं, डायमेन्शनॅलिटी रिडक्शन येतं, बरेचसे कन्सेप्ट अजून हायरार्किकल फॉर्मिंग येतं असं. ठीक आहे, तर आपण बनवूया सुपरवाइज्ड लर्निंग. कळालं, टार्गेट कळालं. ठीक आहे, तर सुपरवाइज्ड लर्निंगमध्ये 2 टाईप्स येतात पुढे. फर्स्ट वन इज रिग्रेशन, दुसरा आहे क्लासिफिकेशन. ठीक आहे, तर रिग्रेशन म्हणजे काय, प्रेडिक्टिंग कंटिन्युअस व्हॅल्यू. म्हणजे काय, ह्या बॉटलची प्राइस 4 दिवसानंतर किती असू शकते. समजलं? ठीक आहे, किंवा मग तू आता असे मार्क्स पाडतोय, तुला फायनलमध्ये किती मार्क्स पडू शकतात. कंटिन्युअस व्हॅल्यू प्रेडिक्शन्स, यालाच म्हणतात रिग्रेशन. ठीक आहे, तुम्हाला जी बुक दिली त्याच्यात रेफर केला तर खूप हाय टेक्निकल टर्म्समध्ये, बट समजेल असं आहे. ठीक आहे, दुसरं काय येतं मशीन लर्निंगमध्ये. तुम्हाला बाकी काही करत नसेल तर ऐका जरा, तेवढंच मशीन लर्निंग सुरू करा, तेवढंच समजेल. ठीक आहे, इफ यू आर नॉट डुईंग एनिथिंग लिसन. करत नसाल तर, बाकी करत असाल तर काही प्रॉब्लेम नाही, फोन चालवू नका फक्त इथे कोणी. ठीक आहे, बाहेर जाऊन कर, काही प्रॉब्लेम नाही, बट काहीतरी काम कर. असो, रिग्रेशन कळालं. मशीन लर्निंगमध्ये दुसरा टाईप काय असतो, क्लासिफिकेशन. तू प्लेस होऊ शकतो का नाही, येस नो, सिम्पल. ठीक आहे, मग हे कशावरनं कळेल, अभ्यास किती केला आहे, काय कसं आहे. ही बॉटल मार्केटमध्ये सेल होऊ शकते का नाही, येस नो टाईप. whenever you have a choice or whenever the answer comes into yes or no, 1 or 0, that comes under classification. ठीक आहे, एक रफ आयडिया कळाली त्याची. त्यासाठीच आता तुझं एक कनेक्ट करून घेत आहे, बघताच येत ना. ठीक आहे, ऑनलाईन, जस्ट गिव्ह मी अ मिनिट. तुम्ही कुठल्या बॅचचे, काय चालू आहे तुमचं आता. पॉवर BI सुरू होणार आहे का, सगळे DS7चेच आहे का. मग तुम्ही 3 मॉर्निंग इव्हनिंग, तुमचं काय चालू आहे, सुरू आहे. पॉवर BI सुरू आहे का, SQL झालं, काय काय राहिलं आहे, पायथन राहिलं आहे का. आणि आता पॉवर BI सुरू झालं का, संपलं, सुरू झालं का. ओंकार, एक दिवस असतो, एक दिवस गायब असतो. बाकीचे कुठे, श्वेता नाही, तोपर्यंत ऑनलाईन मी दाखवतो. ठीक आहे, लाईक इथे रिग्रेशन इन विच द टार्गेट व्हॅल्यू बिलॉंग्स टू द सेट ऑफ रिअल नंबर्स. ठीक आहे, हे खूपच एकदम मॅथमॅटिकल टर्म्समध्ये, बट गुड फॉर युअर बॅक एंड पार्ट. ठीक आहे,
आज इकडे पण कोणी नाही आलं स्टाफ? नाही होतं आत्ता बघितलं. ठीक. हनुमान, वेर इज श्रद्धा? बरं हां बोला बोला, एक एक सेकंड. हां बोला. काहीतरी इश्यू आहे तिचा. ओके ओके ठीक आहे. बऱ्याचशा ठिकाणी मी बघितलं की लाईक पूर्ण सांगत बसतात की काय मशीन, म्हणजे ते तर आहेच बट सगळं इन डिटेल. बट मोस्टली जे इंटरव्ह्यू पर्स्पेक्टिव्हने केलं ना आणि प्रोजेक्ट पर्स्पेक्टिव्हने दोन्ही गोष्टी क्लिअर होतात. प्रोजेक्ट पण बनतो, कन्सेप्ट पण क्लिअर होते, समजतं पण. ठीक आहे, दिसते स्क्रीन. व्हेरी फर्स्ट वन इज रिग्रेशन. तर रिग्रेशनमध्ये आपण सगळ्यात पहिले एक अल्गोरिदम, व्हेरी फेमस अल्गोरिदम, दॅट इज लिनियर रिग्रेशन. ठीक आहे, हे बघ रिग्रेशनची डेफिनेशन काय सांगते आपल्याला. रिग्रेशन इज यूज्ड वेन द आउटपुट टार्गेट, जसं मी तुला सांगितलं सेल्स जे आपण करायचं आहे, ठीक आहे, इज अ कंटिन्युअस व्हॅल्यू. ठीक आहे. सेकंडली एक्झाम्पल्स, प्रेडिक्टिंग प्राइसेस, सॅलरीज ऑर टेम्परेचर. येस नो आहे का हे? नाही. प्रेडिक्ट करतो ना आपण कंटिन्युअस काहीतरी, ते तू बघितलं तापमान एवढं जाऊ शकतं, एवढं वाढू शकतं, काय आहे? मशीन लर्निंग. समजलं, वेदर फोरकास्ट. ठीक आहे. सेकंडली फ्लिपकार्ट वापरलं आहे आपण, तोच प्रोजेक्ट करणार आहे फ्लिपकार्टचं बॅकएंड, की एवढी कसं काय किती दिवसात ही डिलिव्हरी तुमच्या घरी पोहोचू शकते. तसंच येतं ना, फक्त फ्लिपकार्ट इज असोशिएट, इट गेट्स युअर आउटपुट विथ डेट देऊन टाकते, ते एक्सपेक्टेड डिलिव्हरी डेट. ते काही नाही, आपण डेट टाईम मॉड्यूलला कन्वर्ट करून करू शकतो, तो पण काही इश्यू नाही किती डेट. बट आपल्याकडे तसा पर्टिक्युलर डेटा नाही आहे. ठीक आहे. व्हॉट इज रिग्रेशन इज यूज्ड व्हेन द आउटपुट टार्गेट इज अ कंटिन्युअस व्हॅल्यू. ठीक आहे. इकडेच सगळ्या गोष्टी लिहितो मी. एक्झाम्पल. ठीक आहे. सगळ्यात पहिला आपण काय बघतो, लिनियर रिग्रेशन. याला दिसतंय? ओके. What this is a machine learning algorithm which is under supervised learning and which predicts when the output target is known, okay, is a continuous value. Okay. याला जर तुला फॉर्म्युला जे तुमच्या बुकमध्ये दिलं आहे, हा काय फॉलो करतो फॉर्म्युला, y इज इक्वल्स टू mx प्लस सी. ठीक आहे. काय फॉर्म्युला फॉलो करतो, y इज इक्वल्स टू mx प्लस सी. इट इज अ सिम्पल इक्वेशन. ठीक आहे. तुम्हाला फॉर्म्युला माहिती पाहिजे कसं होतं, काय होतं, नाही केलं तरी चालेल. y काय असतो तुमचा, डिपेंडंट व्हेरिएबल. ठीक आहे. म्हणजे तुमच्या डेटामध्ये तुम्ही ज्याला टार्गेट करणार आहे ना, या पूर्ण कंपनीचा डेटा आहे, ही बॉटल विकू जाऊ शकते का नाही. ठीक आहे. सॉरी, 3 महिन्यांनी बॉटल, तिचा सेल्स काय असेल, तर टार्गेट कॉलम काय झाली तुमची, टार्गेट कॉलम काय झाली. सपोज कॉलम आहे आय डी, डेट, प्रोडक्ट कॅटेगरी. ही बॉटल 4 दिवसांनी हिचा सेल्स किती असेल 4 महिन्यांनी, तर कुठली कॉलम तुमची टार्गेट झाली, सेल्स कॉलम. तिला टार्गेट करायचं ना, आपल्या 4 महिन्यांनी किती जाते बॉटलची प्राइस ते बघायचं आहे ना. तर काय झालं तुमचा टार्गेट व्हेरिएबल, त्यालाच काय म्हणतो आपण डिपेंडंट. तो कोणता झाला तुमचा वाय. ठीक आहे. आणि एक्स जो आहे तो तुमचा इंडिपेंडंट व्हेरिएबल आहे. डोंट वरी, याच्या मी जर नोट्स तुम्हाला देणार आहे, डिटेल्ड नोट्स आहे, फक्त मी लिहिलेलं स्वतः. ठीक आहे. पुन्हा डिटेल्ड नोट्स आहे. बट अगेन फ्रॉम माय एक्सपिरियन्स दॅट डिडंट ब्रिंग दॅट व्हॅल्यू विच माय प्रोजेक्ट्स ब्रॉट. म्हणजे जे माझं प्रोजेक्ट्सने ऑनलाईन, जे माझ्या प्रोजेक्ट्सने व्हॅल्यू दिली मला, त्यांनी याने नाही केली ती. ठीक आहे. उद्या तरी सगळे येऊन किंवा
लेट मी नो त्या ग्रुपवरती की आहे लॅपटॉप्स घेऊन या, बसा सगळे लॅपटॉप घेऊन, सगळ्यांनी एक एक लाईन लिहायची सगळ्यांनी कोडची, म्हणजे अल्गोरिदम समजेल. ठीक आहे. त्या दिवशी घाईघाईत मी दाखवलंच होतं तुम्हाला. रिग्रेशन युज्ड वेन द आउटपुट टार्गेट्स कंटिन्युअस व्हॅल्यू. ओके ठीक आहे. आणि सी काय आहे तुमचा, हा याला इंटरसेप्ट असं म्हणतात. ठीक आहे. कमिंग बॅक टू द फाईल. हे थोडं याच्यावरती नाही वाचलं तरी चालेल. ठीक आहे, तुम्हाला समजायला. असं येते y इज इक्वल्स टू mx+c. ठीक आहे. थोडं इथे आय नो इट्स ट्रिकी इनफ. ठीक आहे. खूप हाय मॅथमॅटिकल टर्म्समध्ये. ठीक आहे. ही लायब्ररी आहे, सगळं सांगेल. स्कायकिट लर्न कशी हार्डकोर मशीन लर्निंगसाठी यूज होते. डॉट लिनियर मॉडेल, इम्पोर्ट लिनियर रिग्रेशन, हा काय नाही आहे, हा एक सिम्पल क्लास आहे. तुम्हाला काल पण सांगितलं मशीन लर्निंग फॉलोज ओनली 3 स्टेप्स: स्प्लिट, ट्रेन, प्रेडिक्ट. बस याच्यावरती पूर्ण मशीन लर्निंग झालं तुमची. इथे पण तेच केलं. ठीक आहे. बट बाय द वे हे बघा, या क्लासचे त्यांनी 2 फंक्शन्स दाखवले. कुठले? फिट अँड प्रेडिक्ट. हे बघता की तुम्ही, हा प्रॉपर मशीन लर्निंग ॲप्रोच आहे. एला कॉल, आपण तो क्लास कॉल करायचो, मग त्याच्यातली मेथड ए डॉट ती मेथड आणि मध्ये ते पॅरामीटर्स. समजतंय का? ठीक आहे. थिअरी इट्स ऑल गिवन. आपण करूयात प्रॅक्टिकल बेस्ड. ओके, समजलं. ह्यामध्ये कन्सेप्ट अशा आहेत अजून, ओव्हर फिटिंग, अंडर फिटिंग. त्या दिवशी आय गेस मी सांगितलं होतं घाईघाईमध्ये एकदम. ठीक आहे. ओव्हर फिटिंग म्हणजे काय? ओके. अंडर फिटिंग याला मॅनेज कसं करतो? क्या बात आहे. अजून देर इज समथिंग ऑफ रेग्युलरायझेशन टेक्निक्स. ट्रिच लासो, L1 L2 पेनल्टी. हां गुड. काय कसं माहिती, कोर्स केला आहे का? मग कशामध्ये? त्याच्यामध्ये मशीन लर्निंग सब्जेक्ट होता का? गुड. ठीक आहे. त्याच्यामध्ये नाईस. मग तुम्ही काय करता ते, डेटा ॲनालिटिक्स की डेटा सायन्स? इंजिनिअरिंग करून डेटा ॲनालिटिक्स करताय. यू शुड हॅव गॉन फॉर डेटा सायन्स. पहिल्यापासूनच फोकस हे ठेवायचं. इज दॅट कोण आहे? कोण होतं? चांगलं आहे. ठीक आहे. रेग्युलरायझेशन माहिती आहे, म्हणजे बायस, वेरियस, ट्रेंड ऑफ. त्याच्यामध्ये बायस पण अंडर फिटिंगसाठी आहे. वेरियन्स इज फॉर ओव्हर फिटिंग. सो त्याचा मॅनेज करावं लागतं कॉम्पोजिशन. ठीक आहे. हे सगळं करतं स्कायकिट लर्न, सगळं करतं. आपल्याला फक्त ते ऑर्गनाईज करायचं आहे कोडमध्ये. बॅकएंड सगळं इझिली होऊन जातं, त्याचा काही इश्यू नाही आहे. ठीक आहे. तुम्ही इव्हॉल्व करा, डोंट बी स्टक ऑन SQL अँड गो विथ डेटा सायन्स. तुमचं बॅकग्राऊंड हेल्प करेल तुम्हाला लवकर जॉब मिळायला. असो. ठीक आहे. जसं जसं आपण एक एक स्टेप जाऊ तसं एक एक टर्म समजतील. जसं आता आपण उद्या सगळ्यात पहिले फर्स्ट स्टेप काय राहणार आपली मॉडेल बिल्डिंगची? डेटा प्री प्रोसेसिंग, लोडिंग, अंडरस्टँडिंग. ठीक आहे. तर आत्ता वी हॅव दिस. ठीक आहे. एक सिम्पल मॉडेल आहे जे क्रिएट केलं होतं. ठीक आहे. आता हे वर्कशॉपमध्ये शिकवलं म्हणून लक्षात आहे. कुठलं आहे? स्कायकिट लर्न. ठीक आहे. पण त्याला मोस्टली SQLनच आपण तसं करतो. ठीक आहे. SCIKIT असं आहे ते. हां. स्कायकिट लर्न ही एक लायब्ररी आहे, सेम ॲज NumPy, पांडास. ठीक आहे. पांडासमध्ये जसं आपण डेट टाईम मॉड्यूल
एक आहे. तसंच याच्यामध्ये बरेचसे क्लासेस आहे. ठीक आहे, म्हणजे ऑलमोस्ट लेट्स से तुमची 80-90% ऑफ द मशीन लर्निंग झाली याच्याने. ठीक आहे, असे काही रेन्फोर्समेंट लर्निंगचे वेगळे वेगळे आहेत जे नाही एक आय मीन ते नाही ट्रेडिशनल वे हा फॉलो करत, बट स्कायकिट लर्न ओव्हरऑल सगळं काम करून घेते. ठीक आहे, आता एक लेट्स से ती इम्पोर्ट कशी करायची. ठीक आहे, मॅटप्लॉटलिब वगैरे तुम्हाला माहिती आहे आता. लेट्स नॉट गेट मोर इन टू इट. हा सिम्पल अप्रोच आहे हा. ठीक आहे, स्कायकिट लायब्ररी असू द्या. ठीक आहे, त्याच्यावरनं काय लोड केलं आपण, लिनियर रिग्रेशन. लिनियर रिग्रेशन काय आहे, हा एक इट्स अ मशीन लर्निंग अल्गोरिदम अंडर सुपरवाइज्ड लर्निंग, जो काय करतो, कंटिन्युअस व्हॅल्यूजला प्रेडिक्ट करतो. ठीक आहे, इथे काय केलं आपण, एक रॅन्डम डेटासेट जनरेट केला आहे. लेट्स से वी हॅव टेकन आवर ओन डेटासेट. ठीक आहे, काय केलं, एक एक्सपिरियन्स घेतली, सॅलरी, नंतर त्याला df.head. इथून तर आपलं मोस्टली काम सगळं सारखंच आहे. ठीक आहे, आता याच्यामध्ये काय केलं, सगळ्यात पहिले एक्सपिरियन्स, सॅलरी. ठीक आहे, 1ला 25,000, 2ला 30,000, 3ला 35,000. ठीक आहे, इररेस्पेक्टिव्ह वी कॅन चेंज इट एज वेल. एवढं समजलं का, एवढं तुम्हाला लिहायची गरज नाही आहे, एवढा डेटा ऑलरेडी असतो. आपण कसा लोड करतो डेटा. ठीक आहे, df इक्वल्स टू pd.read _ CSV, आणि तो जो डेटा आहे तो याच्यामध्ये. ही झाली वन मेथड. दुसरी मेथड काय झाली, डायरेक्ट पाथ कॉपी करायची जर दुसऱ्या फोल्डरमध्ये असेल तर. दॅट्स द 2 कन्व्हिनियंट मेथड्स. ठीक आहे, हे झालं आता. ठीक आहे, हेड घेतला 1 2 3 4 5 25,000, 30,000, 35,000, 40,000, 45,000. ठीक आहे, हे काय झालं, सॅलरीज. ठीक आहे, आपण हे चेंज पण करूयात. ओके, जसं इथे सगळ्यात पहिले तुम्हाला काय बोललं होतं, स्प्लिट, ट्रेन, प्रेडिक्ट. हा एक डोक्यामध्ये फिट करून ठेवा ही गोष्ट, स्प्लिट, ट्रेन, प्रेडिक्ट. सगळ्यात पहिले व्हॉट वॉज द थिंग डन ओव्हर हिअर. येस मॅडम, कम इन. इंटरव्ह्यूला गेला होता त्या दिवशीच्या का, लास्ट टाइम पण राहिला होता ना इंटरव्ह्यू, तब्येत बरोबर नव्हती म्हणून. तुमचं नाही, दुसऱ्याचं कोणाचं राहिलं. असं नका करू, स्टे फिट. आता ही ना विंडो असते ऑलमोस्ट, त्यांना क्लोज करायचं असतं, मग डिसेंबरपर्यंत हायरिंग करतात. तुम्ही बघा एवढं थोडं वाढलं असेल येण्याचीच, डिसेंबरपर्यंत करता. आता परत फेब थांबतील, एकदा ते मार्च एंड झाला की परत मग सुरू होईल, परत मग थांबेल दिवाळीमध्ये, परत मग राहते. अशी सायकल आहे, लक्षात ठेवावं लागते सायकल असो. ठीक आहे, विवर टॉप आम्ही नुकतंच मशीन लर्निंग सुरू केलं. मशीन लर्निंगमध्ये सुपरवाइज लर्निंग, अनसुपरवाइज लर्निंग, रेन्फोर्समेंट लर्निंग. त्याच्यामध्ये एक एजंट असतो. रेन्फोर्समेंट लर्निंग सांगितलं, त्याचे कोड्स डिफिकल्ट चुकी येणं. ठीक आहे, त्यानंतर मग याच्या नोट्स पण चांगल्या आहेत. त्यानंतर मग येतं सेमी सुपरवाइज लर्निंग. त्यामध्ये आम्ही सुरू केलं सुपरवाइज लर्निंग. तर सुपरवाइज लर्निंग म्हणजे काय, ज्या डेटाला किंवा ज्या आपल्याला अल्गोरिदममध्ये लेबल्स असतात. लेबल्स इन अ सेन्स टार्गेट व्हॅल्यू आपल्याला माहिती असते की काय टार्गेट करायचं आहे आपल्याला. ठीक आहे, याचे डेफिनेशन्स तुम्हाला ChatGPT वगैरे सगळीकडे मिळेल, बट समजून घ्या. टार्गेट लेट्स ही बॉटल मला सेल करायची आहे, त्याचा पूर्ण डेटा आहे पूर्ण कंपनीचा या बॉटलचा. ठीक आहे, सेल्स एक कॉलम आहे, तर मला प्रेडिक्ट करायचं आहे की 3 महिन्यानंतर याची सेल्स किती असू शकते. तर माझा टार्गेट कॉलम कुठला झालं, सेल्स, करेक्ट. तर त्याला काय म्हणतो आपण, वाय फॉर एक्झाम्पल. ठीक आहे, समजलं. आता इथून तुम्हाला अजून नीट समजेल. मला प्रेडिक्ट करायची होती एक्सपिरियन्सनुसार सॅलरी. ठीक आहे, आपल्याकडे डेटा होता, दिसतं ना, आपल्याकडे डेटा होता. काय होता डेटा, व्हॉट इज डेटा टेलिंग अस, वी हॅव एक्सपिरियन्स अँड सॅलरी ऑफ एम्प्लॉईज. ठीक आहे, समजलं. आणि त्याच्यामध्ये तुम्हाला ट्रिक काय सांगितली होती त्याची, स्प्लिट, ट्रेन, प्रेडिक्ट. कुठला पण मशीन लर्निंग मॉडेल यू कॅन राहा. काय करायचं, सगळ्यात पहिले डेटाला स्प्लिट करायचं, त्यानंतर ट्रेन करायचं, त्यानंतर प्रेडिक्ट करायचं. ठीक आहे, असंच मॉडेल लर्न होतं. ठीक आहे, आता स्प्लिट काय करायचं नक्की, डेटा कशामध्ये स्प्लिट करायचा, एक्स आणि वायमध्ये. कशामध्ये स्प्लिट करायचा डेटा, एक्स वाय. वायमध्ये काय असेल आपलं, टार्गेट. काय असेल वायमध्ये, टार्गेट. टार्गेट म्हणजे काय,
जे आपल्याला प्रेडिक्ट करायची आहे ती कॉलम. लेट से मला जर नंबर ऑफ डेज प्रेडिक्ट करायचे असतील डिलिव्हरीचे, तर टार्गेट कॉलम काय झाली? नंबर ऑफ डेज. सेल्स प्रेडिक्ट करायचे तर टार्गेट कॉलम काय झाली? मग एक्समध्ये काय केलं? बाकीच्या कॉलम्स ज्या हे प्रेडिक्ट करायला हेल्प करणार आहे. लेट से एक्स इक्वल्स टू एक्स इक्वल्स टू 1 2 3 4 5, वाय इक्वल्स टू 8. ठीक आहे. हे सगळे कॉलम्स आहे बरं का. कॉलम 1, कॉलम 2, कॉलम 3, कॉलम 4, कॉलम 5, कॉलम ए. आपल्याला ए प्रेडिक्ट करायचा होता. करेक्ट. तर वाय काय आहे आपला? नेहमी काय असेल? टार्गेट व्हेरिएबल. ठीक आहे. एक्स काय असेल? इंडिपेंडेंट व्हेरिएबल. यालाच आपण काय म्हणतो? टार्गेट डिपेंडेंट व्हेरिएबल. याला काय म्हणतो आपण? इंडिपेंडेंट व्हेरिएबल. गॉट इट? ठीक आहे. आता हे कसे आता पुढे शिकू आपण. फीचर्स, ठीक आहे, कोरिलेशन, रिलेशन्स. ठीक आहे. काय करतात लाईक 1 ए सोबत कशी रिलेशनशिप करतोय 2 सोबत, म्हणजे 1च्या रिस्पेक्टने कसं चेंज होतं आहे मॉडेल बघेल ना. 2च्या रिस्पेक्टने कसं चेंज होतं आहे ए. 3च्या रिस्पेक्ट कळतं आहे का? 1मध्ये लेटचे हीच बॉटलचं एक्झाम्पल घेतलं आपण. सेल्स बघायचं आहे तर डेटनुसार सेल कसा चेंज होत आहे. ओके. मग डिलिव्हरीनुसार किंवा मग सीझननुसार सीझननुसार लेटचे 3मध्ये सीझन आहे. सीझननुसार ए कसं चेंज होतोय असेल ना. उन्हाळ्यामध्ये जास्त जातील. कळते का? रिलेशनशिप. नंतर काय आलं? DF डॉट हेड. ओके. गॉट इट? ओबे. गुड. ते बघ सगळ्यात पहिली काय स्टेप केली आपण? स्प्लिट. काय आपल्याला हे करायचं होतं रे? प्रेडिक्ट काय करायचं होतं आपल्याला? एक्सपिरियन्स प्रेडिक्ट करायचा होता का? नाही. सॅलरी प्रेडिक्ट करायची होती. करेक्ट. स्प्लिट केलं आपण. कुठलं इक्वेशन फॉलो करतं ते? y इज इक्वल्स टू mx प्लस सी. ठीक आहे. हेल्प लिनियर रिग्रेशन. हे तुम्हाला जर एक सेकंड मी तुम्हाला दाखवतो. लिनियर रिग्रेशन हा एक क्लास आहे. मी तुम्हाला बोललो आपण त्यासाठीच ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग शिकलो. लिनियर रिग्रेशन काय आहे? क्लास जो क्रिएट केलेला आहे ऑलरेडी पायथनने. त्याच्यामधले मेथड्स आहेत जे आपण कॉल करतोय. फिट, प्रेडिक्ट. हे समजतंय का? त्या डोक्यावर चाललंय एकंदर नक्की? ठीक आहे. सगळ्यात पहिले म्हणजे इफ यू रिमेंबर आपण लिनियर रिग्रेशन, ठीक आहे, y इज इक्वल्स टू mx प्लस सी. तुम्ही लिहून घेतलं तरी काही प्रॉब्लेम नाही. ही फाईल मी पाठवणारच आहे बट एक रफ एक हे ठेवा. समजलं? ते बघ सगळ्यात पहिले काय सांगितलं? काहीच केलं नाही आपण. डायरेक्ट ही स्टेप लिहिली तरी चालेल. एक्स अँड वाय. काय केलं आपण? ऑनलाईन. एक सेकंड. ऑनलाईनकडे लक्षच नाही. ऑनलाईन समजतंय का मी काय सांगतोय? यस सर. ओमकार, हनुमान. ओके गुड. ठीक आहे. लिहिलं? ओके. काय एक कुठे पण तुम्ही लिहून ठेवा तुमच्या मशीनला. तुम्हाला कधी कोड सुचला नाही ना कुठल्या पण याला, एवढं लिहूनच या. तुम्हाला हॅक्स देतोय इंटरव्ह्यूचे.
काय स्प्लिट ट्रेन प्रेडिक्ट. काही नाही आलं तेवढं लिहून आहे इंटरव्ह्यूला बस. ठीक आहे, हा सिम्पल कोड लिहिला तरी चालेल. ठीक आहे. ओके, तर आता स्प्लिट कळलं, डेटा कसा स्प्लिट करतो, कशासाठी करतो, समजलं कशासाठी करतो. करेक्ट, ट्रेनिंगसाठी. करेक्ट, ॲब्सोल्युटली करेक्ट. ठीक आहे. त्यानंतर आता आपण बघू मॉडेलिंग किंवा मॉडेल बिल्डिंग. ठीक आहे, कोणी लोक मॉडेलिंग म्हणतात, कोणी मॉडेल बिल्डिंग म्हणतात. ठीक आहे, तर सगळ्यात पहिले लिनियर रिग्रेशन. आपण ऑलरेडी हा इकडनं कॉल केलेला, एकदा परत तुम्हाला दाखवतो. ठीक आहे, आता हे लिहिलंय कसं. ठीक आहे, मला एक सांगा, आपण नेहमी एक क्लास बनवायचो. ठीक आहे, एक रफमध्ये लिहितोय मी. क्लास नेम एक दिला आपण. ठीक आहे, त्यानंतर ते इन्स्टन्स व्हेरिएबल वगैरे सगळं. आता 2 मिनटं बाजूला राहू द्या. ठीक आहे, तर डेफ काही आपण दिलं आहे. ठीक आहे, नंतर मग आपण खाली यायचो. मग काय करायचो रे, आपण एक फंक्शन बनवायचो. इफ यू रिमेंबर डेफ, त्याला एक नाव द्यायचो, लेट्स से फंक अंडरस्कोर नेम. ठीक आहे, मग सेल्फमध्ये. ठीक आहे, जर इन्स्टन्स व्हेरिएबल असेल तर जो पण दिला, लेट्स से इथं होता फिट. ठीक आहे, किंवा मग असं कॉमा देऊन जे आपला जो व्हेरिएबल होता, लेट्स से एक्स अँड वाय, ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग इफ यू रिमेंबर. त्यानंतर काय करायचो, मग प्रिंट, किंवा मग त्याच्याऐवजी काय वापरतो आपण, रिटर्न. ठीक आहे, लेट्स से व्हॉट्स एव्हर इट्स टास्क इज. ठीक आहे, ते त्याने प्रिंट केलं. त्यानंतर मग हे आपण असं बनवून घेतलं. मग आपण याला क्लासला कॉल कसं करायचो रे, कसं, एक व्हेरिएबल घेतला इक्वल्स टू, विसरले, ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग, इंजिनिअरिंग सेकंड इयर फर्स्ट सेम, ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग. बोलो, कोण सांगत होतं. हाँ तो सर वही कैसे. हाँ गुड. हां, नंतर ए डॉट काय येईल, फंक्शन. हां, जे पण फंक नेम त्याचे आपण दिलं. करेक्ट. मध्ये मग व्हॅल्यूज टाकायचो जे आपल्याला असोशिएट करायचं. असंच करायचो ना. ठीक आहे, आत्ता मी तुम्हाला इथे काय बोललो, फ्रॉम sklearn डॉट लिनियर मॉडेल इम्पोर्ट लिनियर रिग्रेशन. हा काय आहे, हा एक काय आहे मी सांगितलं, हा एक क्लास आहे. ठीक आहे, जसा आपण ऑलरेडी बनवून ठेवलेला आहे नेम नावाचं नाव क्लास, तसाच पायथनने लिनियर रिग्रेशन नावाचा क्लास ऑलरेडी बनवून ठेवला आहे. ठीक आहे, त्याचे मेथड्स काय ते आता बघा. तर कसं मॉडेल बिल्ड करायचा, सिम्पल आहे. लेट्स से हे बघा इथे दिलेलंच आहे. एक तुम्ही एक त्याच्याच टर्म्सनी सांगतो मी, फंक नाव काय होतं रे याचं, फंक नेम. याच्याचे असोसिएटेड बघा, ए इक्वल्स टू नेम, काय क्लास नेम. त्यानंतर काय त्याची मेथड, कसं ए डॉट. ठीक आहे, काय करायचं आपल्याला, फिट करायचं आहे ना. आपल्याला जो डेटा आहे तो फिट करायचा. कुठे गेला डेटा, फिट करायचा आहे. त्याच्यामध्ये कुठला डेटा फिट करू आपण, बोलो. अरे डेटा कसा फिट करणार, हे दोघं करणार ना, एक्स अँड वाय. समज रहे हो. आता फिट कसं आलं विचारू नका, अरे कोड खूप इझी आहे. मी तुम्हाला पहिल्या दिवशीपासून सांगते, मशीन लर्निंगचे कोड आता इझिएस्ट कोड येऊ बस. एक्स अँड वाय, याच्याने काय झालं तुमचं मॉडेल ट्रेन. आता बघा मी एक्स अँड वाय थोडे घेतलं. एक्स इज नॉट डिफाईन्ड, आय एम सो सॉरी. हा झाला तुमचा मॉडेल ट्रेन. कशावरती झाला मॉडेल ट्रेन, त्या डेटावरती, एक्स अँड वाय वरती. आता ते ट्रेन टेस्ट स्प्लिट 80% ट्रेन सगळं विसरा, बेसिक एकदम क्लिअर करून घ्या. उद्या आपल्याला तेच बघायचं सगळं, स्प्लिटिंग काय आहे काय ते काय, बेसिक बघा एकदम बेसिक. कसा मॉडेल ट्रेन होतं एकदम नीट डोक्यात जाईल. असं शिकलं तर एकदम मस्त डोक्यात जाईल. कळालं. फिट काय केलं आपण त्याच्यात कळालं का, काय फिट केलं, एक्स अँड वाय. एक्स अँड वाय मध्ये काय होतं, एक्स मध्ये काय होतं, हां करेक्ट. आणि वाय मध्ये म्हणजेच काय, ज्याला टार्गेट करायचं होतं. कशाला टार्गेट करायचं होतं इथे, एक्सपिरियन्स, सॅलरीज. सॅलरीज बघायचं होतं ना आपल्याला किती आहे. झालं मॉडेल ट्रेन. थर्ड स्टेप काय होती, काय सांगितली होती,
प्रेडिक्ट कसं करणार प्रेडिक्ट? सेम, आता तर एकदम इझी आहे. हां, आता मॉडेल म्हणजे काय रे? कोणतं मॉडेल? हां, आय मीन दिस मॉडेल नेम, व्हेरिएबल नेम ते घेतलंय ना, फक्त आपण त्याला काय नवीन व्हेरिएबलमध्ये अजून टाकलं. डॉट प्रेडिक्ट काय आलं? जसं फॉर एक्झाम्पल आपल्या या क्लासमध्ये आपण इथे हे नाव दिलेलं काय, ते इथे सपोज प्रेडिक्ट, आणि याला मी चेंज केलं मग इथे काय आलं रे नाव, आणि इथे काय येईल रे? यालाच मी एका नवीन व्हेरिएबलमध्ये करू शकतो का? हां, तेच तर इथं केलं. y इज इक्वल्स टू मॉडेल डॉट प्रेडिक्ट. ठीक आहे. आता इथे मी एक्सच्या ऐवजी मी बघ ना व्हॅल्यू एरर प्रेडिक्ट इथेच फसता सगळे इंटरव्ह्यूला जर कोडिंग असेल तर. आधीच आपण एक्समध्ये टाकलं ना. ठीक आहे. येस, मॉडेल डॉट प्रेडिक्ट एक्स. सिम्पल लिनियर रिग्रेशन मॉडेल जर तुम्हाला विचारला इंटरव्ह्यूमध्ये, ठीक आहे, सगळे येऊन इथेच ते म्हणजे असं 98.2% टाइम्स असं म्हणेल मी ह्याच गोष्टीसाठी तुम्हाला सांगता की ते कसं तुम्ही करता. काही काय होतं, ओके प्रेडिक्ट म्हणजे काय प्रेडिक्ट करायचं होतं वाय. ठीक आहे, बट हिअर वी ऑलवेज टेक एक्स. ठीक आहे, देर आर सम कंडिशन्स वेर वी गो विथ वाय. ठीक आहे, रिलेशनशिप्स मॅटर करतात तेव्हा. ठीक आहे, बट आता हे कसं लिहिलं आहे बघा, एक मिनटं, हे समजलं? ठीक आहे, इथे काय केलं, प्रिंट प्रेडिक्शन फॉर 9 years ऑफ एक्सपिरियन्स, हे मी आता चेंज करतो. प्रिंट प्रेडिक्शन ॲज पर प्रेडिक्शन्स ॲज पर एक्सपिरियन्स. ठीक आहे, आता मी ते टाकलं. किती होतं आपल्याकडे, किती टोटल कितीचं होतं रे? एक सेकंड, 5 साठी होतं ना. 6 साठी बघू किती आलं. 50,000. म्हणजे ज्याचं एक्सपिरियन्स 6 असेल तर त्याची सॅलरी 50,000 असू शकते. ज्याचं एक्सपिरियन्स 8 असेल तर त्याची सॅलरी 60,000 असू शकते. ठीक आहे, जर बघायला गेलं तर आपलं मॉडेल ॲट द मोमेंट 100% ॲक्युरेसी देते. ती कशी चेक करतात ॲक्युरेसी मॉडेलची? बरोबर, मॉडेल कितपत बरोबर आहे कसं करतात? हां, त्यालाच कुठली मॅट्रिक्स म्हणतात? कोरिलेशन मॅट्रिक्स. हे कोरिलेशन मॅट्रिक्स वेगळी. कोण कोण बरोबर सांगितलीस, बट ती क्लासिफिकेशनसाठी यूज होते, नॉट फॉर रिग्रेशन. बोलो कौन सी कंफ्यूजन मॅट्रिक्स? नहीं, वो क्लासिफिकेशन के लिए यूज होती. इवैल्यूएशन मैट्रिक्स, RMSE, मीन ॲब्सोल्यूट एरर, आठवतं का? त्याच्याने चेक करतो आपण, सांगतो काय आहे ते. असं हे नका होऊ लगेच ब्लँक काय. ठीक आहे, ॲट द मोमेंटच समजा. जर तुम्हाला क्वेश्चन्स इंटरव्ह्यूमध्ये कसं विचारायला माहिती आहे का, की पहिले त्याला टेस्ट करून दाखव की हा म्हणजे बरोबर देतो आहे का नाही. ठीक आहे, तर तुम्ही कसं तुमच्या मॉडेलला सांगाल की तो बरोबर परफॉर्म करतो आहे का नाही. त्याचे आन्सर काय, सगळ्यात पहिले सर मॅन्युअली विल पुट इन द व्हॅल्यूज विच आर ऑलरेडी गिवन इन द डेटा सेट. कसं, ऑलरेडी किती होतं रे आपल्याकडे? 3 होता ना, 3ची सॅलरी.
बघू आपण किती देतो. 35,000 आली का बरोबर? ठीक आहे. पहिली गोष्ट कशी करू आपण चेक त्याच्याने. सेकंड कशाने करू आपण? इव्हॅल्युएशनने. त्यालाच विल यूज मॉडेल इव्हॅल्युएशन. काय करू आपण? इव्हॅल्युएशन. मॉडेल इव्हॅल्युएशन म्हणजे काय, मी तुम्हाला पाईपलाईन एक्सप्लेन करताना सांगितलं होतं. मॉडेल आपला कितपत करेक्ट आहे ते सांगतं. ठीक आहे. त्यामध्ये बरंच मीन ॲब्सोल्यूट स्कोअर, एरर, F1 स्कोअर, ठीक आहे, RMSE, ॲक्युरेसी, प्रेसिशन, रिकॉल, हे क्लासिफिकेशन्सचे आहेत. ठीक आहे. समजलं काय कसं चेक करणं? सगळ्यात पहिले मॅन्युअली आपण दाखवून घेऊ. सेकंड इज विथ द इव्हॅल्युएशन मॅट्रिक्स. तुम्हाला विचारेल तुम्ही तुमच्या प्रोजेक्टमध्ये कुठली इव्हॅल्युएशन मॅट्रिक्स यूज केली. त्याच्यामध्ये रूट मीन, स्क्वेअर एरर, मीन ॲब्सोल्यूट एरर ही मॅट्रिक्स लागते रिग्रेशनसाठी. क्लासिफिकेशनसाठी ॲक्युरेसी, प्रिसिशन, रिकॉल, F1 स्कोअर ती लागते. ठीक आहे. सांगेल, एक्सप्लेन करेल कसं बघताय, काय बघता. आता फक्त लक्षात असू द्या, व्हिडिओमध्ये समजेल ना, असे ग्राफ बनवून ठेवा किंवा त्या नोट्समध्ये ऑलरेडी ग्राफ आहेत. ठीक आहे. मी तू आत्ता जमलं तर आत्ताच फोटो काढून घे. ठीक आहे. हां, समजलं. आणि तिसरं काय सांगाल? देर आर मॉनिटरिंग पाईपलाईन्स विच हेल्प अस गेट ट्रिगर्स. ठीक आहे. कळलं का? मॉनिटरिंग डिव्हायसेस पण असे मॉनिटर करत असतात मॉडेलचं इव्हॅल्युएशन. ते कंपनीजमध्ये कळेल तुम्हाला. मग असं वाटतं की हां, ह्या व्यक्ती ही इज अवेअर ऑफ मॉनिटरिंग थिंग, की मॉनिटरिंग डॅशबोर्ड्स असतात जे मॉनिटर करतात गोष्टी, की अच्छा याची ॲक्युरेसी एवढी आहे, एवढी कमी झालेली आहे, कशाने कमी झाली आहे. ठीक आहे. समजलं कसं करता? ओके, कळलं? काय डाऊट याच्यामध्ये? झालं, संपलं रिग्रेशन. कोर बघायला गेलं तर एवढंच आहे. कसं वर्क करतं एवढंच आहे, असंच वर्क करतं. आता उद्या फ्लिपकार्टवाला प्रोजेक्ट, तो म्हणजे त्याला जाईल आपल्याला 2-3 दिवस जातील करत 2 दिवस जास्तीत जास्त. हो, फक्त तुमचे स्टेप्स कुठे वाढता माहिती आहे का? डेटा प्री प्रोसेसिंगला. मॉडेलला ट्रेन करण्याआधी त्याला तेवढं क्लिअर आपल्याला डेटा द्यावा लागेल ना. करेक्ट. तो डेटा क्लिअर कुठल्या पाईपलाईनमध्ये करतो आपण? प्री प्रोसेसिंग. तुमची प्री प्रोसेसिंगचेच एवढं मोठं होऊन जातं सगळं. अच्छा, मग याच्यासोबत रिलेशन काढा. ठीक आहे. म्हणून मी तो प्री प्रोसेसिंगवर वेळ घातला. मग याची नॉर्मलायझेशन करा, फीचर स्केलिंग करा, स्टँडर्डायझेशन, नॉर्मलायझेशन शिकवलं ना मी. हां, त्यानंतर काय सांगितलं? एन्कोडिंग करा. म्हणजे आपल्याला एकदम क्लिअर, म्हणजे स्पून फिडिंग द्यायची मॉडेलला आपल्या, तेव्हा तो चांगलं प्रेडिक्ट करेल. कळलं का? मशीन तुम्ही जर बघितलं, मशीन काहीच नाही आहे एक. त्याला आपण जेवढं सांगू तेवढं तर काम करेल. तसंच हे, त्याला आपण जेवढं चांगलं सांगू तेवढं चांगलं तर काम करेल. करेक्ट. आता आपण एक काम करू, थोडा डेटा आता हा चेंज करून बघू. थोडे फॉर एक्झाम्पल हा तुमचा डेटा आहे. एवढंच राहतं. या डेटामध्ये तुम्हाला, ठीक आहे, चल आपण थोडं चेंज करून बघितलं तेव्हा तो हे देत होता ना. आता तरी आपला मॉडेल ऑलमोस्ट 100% ॲक्युरेसीज देईल. थोडं मी डेटा फ्रेम चेंज केली, हे बघा. तीन इयर्ससाठी किती ॲक्युरेट दिली बघा. तिथे थोडी आपण पॉईंटमध्ये थोडी दिलं होतं. अरे 3 वर्षासाठी किती होती? एक मिनटं, किती होती? 27,000, सॉरी 31,000. ठीक आहे. आता थोडी ड्रॉप झाली बघा ॲक्युरेसी. ठीक आहे. किती आली रे? कशी चेक केली? 3, जो ऑलरेडी प्री ट्रेन डेटा आहे तो चेक केला. कशामुळे ड्रॉप झाली असेल रे? मेसी डेटा, अनक्लीन डेटा. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल इकडे बघा, डेटा बघ ना. इथे लेट्स से याच्यात आउटलायर्स आहेत. करेक्ट.
इनकन्सिस्टंट आहे, कळतंय का डेटा हो. है ना. तर मग फॉर दिस इट इज म्हणजे मग आता हे बघा ही किती ॲक्युरेट देत होती आपल्याला प्रिडिक्शन्स. बघ हे पहिल्याचे आहेत बरं का. पहिलं जे आपण गेलं ना 25,000 हे बघा 60 55 50 45 40 35 30 25 पहिल्या डेटासाठी. तर ह्या डेटासाठी बघा वॉट आर दिस पॉईंट्स ॲक्च्युअल आणि हे काय प्रेडिक्टेड म्हणजे एकदम ॲक्युरेट आपलं चाललं होतं सगळं. कसं चेक केलं आपण व्हिज्युअलायझेशनने. पूर्वीची आहे रे ही, हो. जो पूर्वीचा डेटा होता बघा ना. आपण 3 टाकलं होतं बरोबर 25,000 आलं होतं. ऑलरेडी ते प्रिटेंड पण होतं. इथे पण म्हणजे व्हिज्युअलाइज पण बघा जे ॲक्च्युअल डेटा पॉईंट्स आहे जे प्रेडिक्टेड आहे ते पण एकावरतीच आहे. आता बघा गंमत. व्हॉट द डिफरन्स समझे. Yes. y is equals to mx plus c equation of this line. So that is your linear regression. समजलं का आता हो. नीट. त्याचं मला सॉरी म्हणतो तेव्हा तुम्हाला ग्राफ नाही दाखवलं पण याच्या आधीचा ग्राफ नाही तुम्हाला समजलं असेल. हम्म. समजलं होतं का हो. एकदम. हे डेटा पॉईंट सगळे इथे होते. हम्म. हे कशामुळे होतं रे. आउटलायर्स अनक्लीन डेटा ठीक आहे. नॉर्मलायझेशन झालं नाही त्या डेटाचं हम्म. त्याच्यामुळे. याचं तुम्ही आता नॉर्मलायझेशन करून बघा घरी ॲज अ होमवर्क. स्केलिंग करू. नॉर्मलायझेशन म्हणजे काय 0 to 1च्या स्केलमध्ये कसं आणतो मिन मॅक्स स्केलर. इम्पोर्ट min max scalar from sklearn dot preprocessing import min max scalar. मग काय min fit transform आठवतं का नाही. करा पूर्वीचं लेक्चर प्रीप्रोसेसिंगचे फीचर स्केलिंग फीचर इंजिनिअरिंगचे. ठीक आहे समजलं का. पण आता नीट ही लाईन काय तुमची प्रेडिक्टेड, ही काय तुमची ॲक्च्युअल. ठीक आहे ना. 3चं बघा ना 32 पॉईंट काहीतरी बरोबर आलंय बघा. 3चं 32 पॉईंट काहीतरी आलं का. समजलं. हो. काही क्वेश्चन काही क्वेरी. आता इव्हॅल्युएशन मॅट्रिक्स पण आहे हे बघा. आता ऑलरेडी इथे बनवल्या होतात इव्हॅल्युएशन मॅट्रिक्स. मीन स्क्वेअर एरर आणि मीन R2 एरर. ठीक आहे. याचं पहिले तुम्हाला समजावं लागेल याची काय डेफिनेशन आहे. डेफिनेशन सगळीकडे मिळेल प्रॅक्टिकली समजा. मीन ॲब्सोल्यूट एरर काय असतं. फॉर एक्झाम्पल मीन ॲब्सोल्यूट एरर तुमचा आलेला आहे 1.5. किती आला एरर. मीन ॲब्सोल्यूट एरर काय आला आहे 1.5. म्हणजेच तुमचं जे आन्सर आलं आहे ना त्याचं जे आन्सर आहे ते एक तर 1.5 टाइम्स नाही म्हणा 1.5 व्हॅल्यू जास्त आहे किंवा 1.5 व्हॅल्यू कमी आहे. मग तुम्हाला काय करावं लागेल मीन ॲब्सोल्यूट एररला कमी करावं लागेल. अगदीच 0 झालं तर म्हणजे काय एकदम करेक्ट होईल. समजलं. मीन स्क्वेअर एरर काय करतं जे मोठे नंबर्स आहेत ना जे एरर झाले ना त्यांना पनिश करतं त्याचा स्क्वेअर करतं म्हणून लगेच डिटेक्ट होतं. ठीक आहे. R2 प्रपोर्शन स्क्वेअर हे एरर्स सांगतो सगळे असले तर जरा समजेल नाही तर मग समजणार नाही. असं तुमची बॅच कुठली आहे. पॉवर BI सुरू झालं ना. गुड गुड ओके ठीक आहे. समजलं. बरोबर होतं ना. हां ठीक आहे. आता बघा इथे एरर खूप लाईक लुक ॲट द एरर ओव्हर हिअर नाव. मीन स्क्वेअर एरर इज नॉट डिफाईन्ड. हे बघ किती आला बघ. डेटा खूप विचित्र घेतलेला आपण म्हणून तुम्हाला हेच दाखवायचं होतं मला मेन दिस फाईल. ठीक आहे. आज एवढी प्रॅक्टिस करा. प्लस आय डिडंट गेट द बुक्स टुडे. ठीक आहे. तशाच्या तशा पाठवतो तुम्ही त्याच्यावरनं रेफर करा नोट्ससाठी. ठीक आहे. आणि लॅपटॉपमध्ये एक फाईल बनवून घ्या. अशा रोजचं एक फाईल्स देत राहील. ठीक आहे. आज फक्त रिग्रेशनची पाठवतो. त्याच्यामध्ये टास्क पण असेल तुम्हाला स्वतःचा एक मॉडेल ट्रेन करायचं असेल. ठीक आहे. इव्हॅल्युएशन मॅट्रिक्स स्वतः ट्राय करून बघा. उद्या आपण तिथून सुरुवात करून विल स्टार्ट विथ द प्रोजेक्ट. ठीक आहे. समजलं. यू कॅन राईट इट आउट.
नक्की. तुम्ही आजच्या इंटरव्ह्यूला पण नाही गेलात ना? का नाही गेलात? वाय? तुम्ही लवकर बघा म्हणून मी त्या ग्रुपवर टाकतो तुम्हाला ओपनिंग. तुम्हाला एवढ्या ऑपॉर्च्युनिटीज आहेत, बाकीच्यांना नाही आहे. डायरेक्ट वॉक इन मिळतं नाही असं वॉक इन डायरेक्ट. त्या ॲनालिटिक्सला तर नाहीच मिळत लवकर, खूप क्राऊड आहे त्यांना मिळते, पण AIMLला नसता. असं करू नका रे, जावा भेटल्यावरती, जेणेकरून समजेल. हां म्हणजे आय गेस गेलेत, माहीत नाही. पाषाणलाच होता ना कनेक्शन्स म्हणून जातात तिथे, म्हणजे जे तुम्हाला पुढे पण हेल्प करते त्याच्यामध्ये. सो बाकी काही नाही. तुमचं झालं का नाही सगळं कम्प्लीट? हां नाही झालं? नाही, सॉरी, लक्षात नाही आहे. सिमिलर फेस आहे अजून एक म्हणून. पॉवर बी आहे सुरू. हे एकंदरीत कळालं ना? ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही. पण उद्यामध्ये विल स्टार्ट विथ द प्रोजेक्ट डायरेक्ट. नोट्स थिअरी तुम्ही घरनं वाचून यार एक, म्हणजे मला घ्यायला काही प्रॉब्लेम नाही थिअरी, बट थिअरी घेत बसलो ना मग ते प्रोजेक्टला लांबच यायला जाऊ. डायरेक्ट प्रोजेक्ट घ्या, प्रोजेक्ट रेझ्युमेवरती पण जाईल है ना.